एक तरुण मुलगा रोज त्याच्या कामात गुंतलेला असायचा. सकाळी ऑफिस, रात्री सोशल मीडिया. त्याला खरं तर गणपती बसवायला वेळच नव्हता. तो विचार सुद्धा करायचा बरं यावर. त्याला असं वाटायचं की माझ्याकडे आता बाप्पासाठी वेळच नाहीये. मी या सगळ्या ऑफिसमधून, या सगळ्या माझ्या कामांमधून मी पूजा करणार तरी कधी? तो म्हणायचा, बाप्पा, मी विसरलो तर तू काय रागवशील? पण त्याच रात्री त्याला स्वप्न पडलं. त्याच्या स्वप्नात बाप्पा आले आणि म्हणाले, अरे बाळा, मी फक्त काय तुझ्या खरी नाहीये आता, पण मी तुझ्या मनात राहतो. तो म्हणाला, कसं? तू रोज ऑफिसला जातोस, आई बाबांसाठी वेळ काढतोस, मित्रांना, ज्यांना खरंच गरज आहे त्यांना मदत करतोस. हेच माझं खरं पूजन आहे. मी नाही मागत तुला ते फुलं, आरत्या, ती भव्य सजावट. मला हवंय फक्त तुझं मनपूर्वक स्मरण. तू ऑनलाईन असलास किंवा ऑफलाईन असलास, पण जर तू चांगुलपणात जगलास तर समज मी तुझ्या बरोबर आहे.